नमस्कार मैत्रिणींनो, आज होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार। आज डब्याला मी टमॅटोची चटणी केली होती आणि सगळी भांडी काढली होती। ही बघा, ही प्लेट आहे ना, मला ह्याच्यात हळदी कुंकवाला परवा मी गेले होते तेव्हा भेटली होती। ती म्हटलं तुम्हाला दाखवावी। भांडी घासून घेतली, नंतर म्हणजे ओटा क्लीन भेटतो देवाची भांडी घासायला। आणि श्रावणीने इथे वेज आटा मसाला मॅगी असते ना, ती केली। देवाची भांडी घासून घेतली, नंतर हुंबरट्याला लेपन करून घेतलं आणि लेपन झाल्यावर सगळी भांडी म्हणजे देवाला काय काय सामान लागेल ते सगळं एका ह्याच्यात काढून ताटात काढून घेतलं आणि कसं बसवायचं हे ठरवत होती मी। आणि ते रांगोळी काढून घेतली। ती पालखी आल्यावर कशी आपण होळीला पटकन अशी रांगोळी काढून घेतो तशी रांगोळी काढून घेतली होती, कारण की 11 पण वाजले होते। 12च्या नंतर पुजायचं नसतं म्हणून पटापट आवरत होती। देवाची पूजा पण मला करायची होती त्याच्यात। त्या मुलींनी श्राव स्वराने मला मदत केली आणि त्याच्यानंतर पाठ मांडून घेतले। आणि कपडा पण माझ्याकडे एकच होता ह्याचा देवाचा पिवळा कपडा। तर म्हटलं दोन ह्याचे एक मध्ये एक कट केला आणि 2 साईडला 2 लावली आणि पूजा करून घेतली। 2 कलश मांडून घेतले। त्याच्यानंतर खिचडी केली होती, ती खाल्ली। आणि मुलांना केली होती डाळ खिचडी, ती त्याची फोडणी दिली। आणि 1/2 किलो डाळ फक्त मी पुरणासाठी टाकली होती, पुरणपोळ्या करायच्या होत्या म्हणून डाळ टाकली। आणि त्याच्यानंतर डाळ शिजून झाली, नंतर थोडं तूप टाकलं आणि डाळ आणि गूळ शिजत ठेवलं मग। आणि पीठ मळून घेतलं, त्यात हळद, मीठ आणि थोडंसं तेल एवढं टाकून पटकन मळून घेतलं। सारण करून घेतलं, पोळ्या करून घेतल्या। काय मस्त टम्म फुगत होत्या पोळ्या, मला बघून खूप भारी वाटत होतं। आणि त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवलं, इकडे ह्या देवीला, त्या देवीला, वरती देवाला पण देवाऱ्यात। आणि मग जेवण करून घेतलं। या जेवायला सर्वांनी। थँक्यू सो मच।